बदलापूरमधल्या अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाने आता पोलिसांना दणका दिला। संबंधित पोलीस आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा असे आदेश कोर्टाने दिले। आरोप असलेल्या पोलिसांना निलंबित करा असं सुद्धा कोर्टाने म्हटलं। अतिशय महत्त्वाची बातमी आहे, बदलापूरमधल्या अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आता हायकोर्टाने पोलिसांना दणका दिला। संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा असं कोर्टाने म्हटलं। सोबतच आरोप असलेल्या पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश सुद्धा कोर्टाने दिले। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडून। गोविंद, खरं तर हायकोर्टाने पोलिसांना मोठा दणका दिल्याचं पाहायला मिळतं। यावेळी हायकोर्टाने नेमकं काय काय म्हटलं? आपण जर बघितलं तर अक्षय शिंदेचा जो एन्काउंटर झाला होता त्यानंतर जे काही सगळी चर्चा आणि एकंदरीत वादळ उठलं होतं, त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणाच्या अनुषंगाने ज्या सुनावण्या सुरू होत्या त्यामध्ये आज मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केल्याचं पाहायला मिळतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश जे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। त्याचबरोबर एक विशेष पथक स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याबाबतही निर्देश जे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। त्यामध्ये खास करून मुंबई गुन्हे शाखेचे जे सहपोलीस आयुक्त आहेत लक्ष्मी गौतम यांच्या देखरेखीखाली एक विशेष पथकाची याबाबत स्थापना करण्याचेही या ठिकाणी न्यायालयाने म्हटलेलं आहे। एकूणच काय गोविंद, तुम्हाला थोडंसं थांबवते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। अंधारेजी, खरं तर अक्षय शिंदेचा ज्यावेळी एन्काउंटर झाला होता त्यानंतर लगेचच अनेक प्रश्नांचं मोहोळ उठलं होतं आणि आता हायकोर्टाने सुद्धा पोलिसांना दणका दिल्याचं पाहायला मिळतंय। अक्षय शिंदे एन्काउंटर झाला त्याच्या तातडीने दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेत यातले अनेक तथ्य समोर आणत मी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल व्हावे ही मागणी केली होती। त्यामुळे माननीय न्यायालयाचे आभार मानते की त्यांनी आता जो हा निकाल दिलाय हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। कारण अक्षय शिंदे काही कोणी समाजसुधारक नव्हता, त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच हवी। मात्र हे करताना जी कायद्याची प्रक्रिया बायपास करण्याचा प्रयत्न झाला होता, अशी प्रक्रिया पुन्हा कुणी बायपास करू नये या दृष्टिकोनातून हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे। अंधारेजी, मात्र त्यावेळी सुद्धा सत्तेमधल्या अनेक नेत्यांनी आणि आता सुद्धा अनेकांनी खरं तर त्यावेळी एन्काउंटरचं समर्थन केलं होतं। एक्झॅक्टली, त्याही वेळेला अनेक लोकांनी सत्ताधाऱ्यांनी समर्थन केलं होतं आणि त्यांना माझी भूमिका ही मी आरोपीची बाजू घेते का अशी वाटत होती। पण मी तेव्हाही आणि आताही सांगते की आम्ही आरोपीची बाजू घेत नाही आहोत। आरोपीला शिक्षा व्हायलाच हवी, मात्र ती शिक्षा देण्यासाठी न्यायालय, पोलीस स्टेशन, संबंधित यंत्रणा आहेत। सत्ताधारी कायदा अशा पद्धतीने हातात घेऊ शकत नाहीत। अक्षय शिंदेचा एन्काउंटर करताना कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न झाला। या प्रकरणाच्या मुळाशी पोचू नये यासाठी अक्षय शिंदेचा आवाज अत्यंत बेकायदेशीर पद्धतीने बंद करण्याचा जो प्रयत्न झाला, विशेष म्हणजे या एन्काउंटरमध्ये ज्या पोलीस अधिकाऱ्यांना तैनात केलं होतं त्यांची एकूण कारकीर्द बघता ती सुद्धा प्रचंड वादग्रस्त आहे। सो या सगळ्या लोकांचं तेव्हाच तात्काळ निलंबन होणं सुद्धा अपेक्षित होतं। अंधारेजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर बदलापूरमधल्या अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आता हायकोर्टाने पोलिसांना दणका दिल्याचं दिसतंय। सत्ता आपल्या हातात आहे म्हणून सत्ताधीश बनू पाहणारे हुकुमशाही प्रवृत्तीचे जे नेते आहेत त्यांनी अक्षय शिंदेच्या मृत्यूचं राजकारण केलं, भांडवल केलं आणि त्याचं समर्थन सुद्धा केलेलं आहे। ज्यांनी तेव्हा एका महत्त्वाच्या पदावर असताना असं म्हटलं की पोलिसांना आम्ही बंदुका काही खेळण्यातल्या दिलेल्या आहेत का, त्या खेळण्यासाठी आहेत का, असं ज्यांनी म्हटलं असेल त्यांच्यावर ते काल येऊन गेले कोल्हापुरामध्ये, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं सुद्धा माझं मत आहे।